खडे मसाले झाले भाजून आणि ते त्याचा वास जेव्हा सुटतो तेव्हाच ते बंद करायचे असतात, नाहीतर मग ते जळले जातात किंवा तेल त्याचं रिलीज होतं. म्हणून या गरम तव्यावरच आपण हा ओला मसाला जो आहे तो किंचित भाजून घेत आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण वाटल्यानंतर मग आपण त्याला छान भाजूया तेलामध्ये. दोन्ही एकदमच आपण भाजून घेऊया. या गरम याच्यातच खूप टाकलेले आहे बघा. आता कसे मस्त होते सडसडीत भाजी. बस हे थोडं भाजून घेऊया आपण कांदा या गरम याच्यावर आणि मग मोठ्या मिक्सरमध्ये थंड झाला की भाजून घेऊया. चला तर भेटूया आपण. मसाला आपण थंड व्हायला ठेवला आहे. मसाला दोन्ही एकत्र केला आहे आपण. या खड्या मसाल्याच्या गरम असतानाच त्याच्यात आपण हे टाकलेलं आहे. थोडासा तो भाजून घेतलेला आहे झाला आहे आणि आपण जेव्हा फोडणी देऊ तेव्हा तो चांगल्या तऱ्हेने तेलात परतायचा आहे. दाखवते मग. बघा आता आपण हा मसाला भाजून घेत आहे. भाजताना आपण 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि याला छान भाजायचे. आणि आता याच्यात पाणी टाकलं होतं त्यामुळे तो इतक्या पटकन तर काही जळणार नाही, पण तो होत येत असता असता आपल्याला परत 1-2-4 चमचे पाणी टाकावं लागेल त्याच्यात. थोडंसं पाणी टाकायचं कारण अजून व्हायचंय आपले ओले मसाले ओले आहे आपले. तर आपण आता ह्याच्यात टाकूया एखादा चमचा पाणी. एखादा चमचा पाणी आपण टाकूया याच्यात आणि शिजू द्यायचं त्याला. हा झालेला आहे. हा मी काढते आहे. हा काढते आहे आणि हा थंड होऊ द्यायचा आहे. दाखवते पूर्ण काढून. हे बघा आता हा थंड व्हायला ठेवलाय मी. हा आपण भरू नंतर. तोपर्यंत मी कोरून घेते. त्याच्यातलं सगळं काढून दाखवते कसं भरायचं ते. आणि हे पण आपण सगळे कोरून घेतले थोडे थोडे आतून. आणि थोडा मगज आणि थोडा मसाला असं टाकायचं आणि चांगला गच्च भरायचा. आणि हा आपला हे होऊ नये म्हणून आपण याला थोडंसं कणकेनी ओल्या कणकेनी याला आपण बंद करणार आहोत. आणि हे ओले कणक अशी नंतर ही जेव्हा होईल जेव्हा भाजी तेव्हा हे काढून टाकायचं वरून. थोडंसं आपण याला बंद करत आहोत दम सारखं. प्रथम आपण थोडा मसाला घालू आणि मग ह्याचे पीसेस घालू थोडेसे याच्यातले. आणि हे असं बंद करून घेऊया. जेवढा जास्तीचा भाग आहे तेवढा आपण काढून घेऊ. आणि या छोट्याशा कणकेच्या हे स्वच्छ करून घ्यायचे. प्रथम स्वच्छ करून घेतले. हे थोडे धुवून घेतले. पण जाऊया कढईकडे. ज्या कढईमध्ये आपण हे केलं होतं मसाला त्याच कढईत आपण ही भाजी पण करत आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मला घालायचे त्याच्याला थोडंसं लाल तिखट आणि हळद. प्रथम हळद घालूया आपण कारण हळद आपण घातलीच नव्हती. आणि थोडंसं लाल तिखट किंचित. बाकी सगळं आपण घातलेलंच आहे. आणि आता हा मसाला आपण थोडासा फिरवून घेऊया. मीठ घालायचं आहे आपल्याला 1 चमचा मसाल्यात घातलेला आहे. आपण फक्त याला बाहेरून लागण्यापुरतं अर्धा चमचा मीठ घालत आहे. हे होऊ द्यायचे. याच्यावर आपल्याला ठेवायचंय झाकण आणि वाफेने होऊ द्यायचे. हे मंद याच्यावर होऊ द्यायचंय. याच्यावर आपल्याला ठेवायचे. पाणी घालायचं आहे. बाकी सगळं आपण घातलंय बघ. परत एकदा दाखवते सगळे. थोडं कणकेने ते बंद केले मी सील बंद, नाही तर मग त्याच्यातला सगळा मसाला बाहेर येतो म्हणून ते दम सारखे बंद केले आहे. आणि ते निघून जाईल. ते कणिक्याचं हे निघून जाईल. हे बघा आता छान आपण कोथिंबीर घातली आहे त्याला. त्याच्या
झाकणावरच गरम पाणी घातलंय, झाकणावर जे ठेवलं होतं आपण ते. आणि हे बघा आता आपण याच्यात छान वाफवून घेऊया, शिजवून घेऊया. याच्यावर आपल्याला पाणी घालायचंय अजून, दाखवते बघा. आता हे असं होऊ द्यायचं छान मंद मंद. सुरुवातीला थोडा तेज ठेवलाय मी, मग मंद करूया, दाखवते पुढे. आता हे बघा भाजी होऊन राहिलेली आहे, हळूहळू मंद मंद होऊ द्यायची ती. त्याला आपण असं लागलं तर पलटवून घेऊया. बघा किती बढिया दिसते आहे, बिलकुल शिजलीच आहे भाजी, सगळी व्यवस्थित शिजली आहे भाजी. आणि आता थोडीशी अजून त्याला एक वाफ येऊ देऊया आपण. भाजल्या गेले, मसालाही मस्त झालेला आहे, छान तेल पण घातलंय, नाही असं नाही खूप अतिने घातलं, पण घातलेलं आहे जेवढं आवश्यक आहे तेवढं भाजीला, रस्सेदार भाजीसाठी. बघा आजची आपली रेसिपी झाली आहे. भरले ढेमस आणि मसाल्याच्या वांग्यासारखेच हे मसाल्याचे ढेमस पण असतात. उन्हाळ्यामध्ये हे छान केले जातात आणि उन्हाळ्यामध्ये छान कोळे कोळे छोटे छोटे मिळतात हे बाजारात आणि मस्त लागतात, खूप सुंदर टेस्टी भाजी लागते. आशा आहे तुम्हालाही आवडली असेल आणि तुम्ही नक्की नक्की करून बघाल. बघा किती छान झाली आहे ही भाजी, बघा किती मस्त झाली आहे ही भाजी. सगळीकडून तुम्हाला दाखवत आहे. आशा आहे तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही नक्की नक्की कराल. धन्यवाद.